असं म्हणतात की होणारी घटना कधीही चुकत नाही, मात्र माणूस आपल्या वृत्तीने अशा काही चुका करतो की त्यात निष्पाप लोकांचे नाहक बळी जातात। वाशी येथील हिट अँड रन घटनेत अगदी असंच झाल्याचं समोर आलंय। विरुद्ध दिशेला येणाऱ्या स्कूटीवरील दोन तरुणी संस्कृती खोकले आणि अंजली पांडे या बचावल्या असत्या जर त्यांना उडवणाऱ्या बेजबाबदार डॉक्टरने सिग्नलवर आपली गाडी थांबवली असती। या वृत्ताचा खुलासा करणारा एक सीसीटीव्ही नुकताच हाती लागलाय। स्कूटीला धडक देण्यापूर्वी स्कोडा चालक डॉक्टर अनिल बद्रीनाथ कादिया वय 34 हा पाम बीच मार्गावरून भरधाव वेगात निघाला होता। गाडीचा वेग इतका अमर्याद होता की त्यानं सिग्नलची देखील तमा बाळगली नाही। वाऱ्याच्या वेगात डॉक्टर अनिल कादियानं सिग्नल तोडला आणि तो थेट जाऊन स्कूटीला धडकला। जर तो काही सेकंद जरी सिग्नलवर थांबला असता तरी या दोन तरुणींवर आलेला काळ थोडक्यात चुकला असता आणि त्यांचे प्राण बचावले असते, अशी हळहळ तरुणींचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार व्यक्त करत आहेत। हा सर्व घटनाक्रम सांगणारा सीसीटीव्ही पाहून अनेकांचं हृदय विदीर्ण झालंय। दरम्यान एपीएमसी पोलिसांनी डॉक्टर अनिल कादियाला ठाण्यातून अटक केली आहे। न्यायालयानं डॉक्टर कादिया याची 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। याबाबत अधिक तपास पोलिसांमार्फत सुरू असून या दोन तरुणींना न्याय मिळण्याची प्रतीक्षा त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।